ओके, तर आता ह्या डॅशबोर्ड वरती तुम्हाला दिसतंय बघा, एक कॉन्टॅक्ट आपण ते मॅन्युअली ऍड केलं होतं. 5 ग्रुप ऍड झालेत आणि बाकी सगळे 0-0 दिसतात. इकडे एक लाल ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, तुमच्या पण स्क्रीनवरती असं दिसेल. ते म्हणजे कम्प्लीट युअर व्हॉट्सअप क्लाउड एपीआय सेटअप. हे आपण करणार आहोत थोड्या वेळात. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघूया, कॉन्टॅक्ट्स कसे ऍड करायचे इम्पोर्ट करून, है ना. तर आपण जाऊया कॉन्टॅक्ट्स मध्ये. कॉन्टॅक्ट वर क्लिक केल्यानंतर लिस्ट मध्ये जाऊया आणि आता आपल्याला इम्पोर्ट करायचं कॉन्टॅक्ट. तर इथे इम्पोर्ट कॉन्टॅक्ट म्हणून एक ब्लॅक कलरचं बटन आहे बघा आणि दुसरं एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट म्हणून बटन आहे. इम्पोर्ट वरती आपण क्लिक करतोय. आता इम्पोर्टचा अर्थ साधा आहे की आपण एक एक्सेल शीट त्यांच्या फॉर्मॅटमध्ये दिलेली असणार आपल्याला. त्या फॉर्मॅटमध्ये आपण आपला डेटा घ्यायचा आणि एकत्र इम्पोर्ट करायचे. एका वेळी 5000 कॉन्टॅक्ट इथे इम्पोर्ट होऊ शकतात. आता इथे काही माहिती दिल्या बघा, कन्व्हेन्शन्स, है ना. मोबाईल नंबर treated as unique entity. It should be with country code without prefixing 0 or plus. कंट्री कोड पाहिजे आणि 0 आणि प्लस नाही पाहिजे, है ना, नकोय, म्हणजे ते नाही टाकायचं आहे. इफ द मोबाईल नंबर इज फाउंड in the records, other information for the same will get updated with data from the Excel, है ना. तसंच ग्रुप यूज कॉमा सेपरेटेड ग्रुप टायटल, म्हणजे तुम्हाला मल्टिपल ग्रुप्स असतील तर ग्रुप टायटल्सला कॉमा सेपरेट करा, कॉमाने सेपरेट करा. मेक शुअर ग्रुप्स आर ऑलरेडी एक्झिस्ट. आता ही एक्सेल फाईल मिळणार कुठे आपल्याला, ही आता इथे सिलेक्ट एक्सेल फाईल म्हणतोय. इथे क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला इथे अपलोड करायचे तुम्हाला, हा ना. तर ही एक्सेल फाईलचं फॉर्मॅट कुठे मिळणार आपल्याला. आता इथे एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट लिहिलेलं आहे बघा. या एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट वरती क्लिक केलं तर एक तर तुम्ही तुमचा असलेला डेटा एक्सपोर्ट करू शकता आणि दुसरं म्हणजे एक्सपोर्ट ब्लँक टेम्पलेट करू शकता. हे बघा, टेम्पलेट इथे डाउनलोड झालेलं. ओपन करून बघूया आपण हे टेम्पलेट. हे बघा, हे अनेबल एडिटिंग करतोय मी. आता इथे फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, लँग्वेज कोड मध्ये MREN अशा प्रकारचे लँग्वेज कोड असतात. त्याच्यानंतर कंट्री, ईमेल आणि ग्रुप्स, तुम्ही जे ग्रुप्स बनवलेत त्याच्या हिशोबाने सेग्रिगेट करून तुम्हाला तुमचा डेटा ह्याच्यात टाकायचा. ओके, तर तुम्ही आता मी काही टेस्ट एंट्री करतो इथे. ओके, मला जे नंबर लक्षात आहेत त्यांचे. ओके, आता इथे बघा, इथे हे असं +11 वगैरे असा काहीतरी एरर आला कारण इथे जनरल आहे, है ना. या जनरलला कन्वर्ट करायचं नंबर मध्ये गेल्यानंतर इथे 00 वगैरे येतं बघा, हे 00 काढून टाकायचं. ओके, लक्षात राहील ना. आता लँग्वेज कोड मध्ये MR, इंग्लिश. त्याच्यानंतर इकडे कंट्री काय आहे तर आहे INDIA, इंडिया. ओके, ईमेल. आता हे द्यायची गरज नाही पण मी देतो, है ना. ईमेल इज नॉट कंपल्सरी हियर. त्याच्यानंतर आलं इकडे ग्रुप्स. आता ग्रुप्स आपण कोणते केले होते, तर एक केला होता बोरिवली कस्टमर्स, त्यानंतर मँगो कस्टमर्स. आता इथे स्पेलिंग एरर करून तुम्हाला चालणार नाही कारण तो आयडेंटिफाय त्यालाच करणार आहे, हा ना. मँगो कस्टमर्सनाच मँगो कस्टमर तो बोलणार आहे. तर मी त्याच्या आधी कस्टमर लिहिलं आणि S नाही लिहिला तर ऑब्विसली ते ऍक्सेप्ट नाही करणार, है ना. असे मल्टिपल कॉन्टॅक्ट तुम्ही इथे टाकायचे. 5000 पर्यंत एंट्री होऊ शकते. आता टेस्ट साठी मी हा एक कॉन्टॅक्ट इथे टाकलाय. डाउनलोड, इथे लिहूया आपण टेस्ट फाईल फॉर 360x. डाउनलोड मध्ये मी सेव्ह केले ही. इम्पोर्ट एक्सेल.
हे बघा इम्पोर्ट प्रोसेस केलेलं आहे इमिडिएटली. आणि इकडे जयेश आलेला लँग्वेज कोड पण 2 आलेत. ग्रुप्स ज्याच्यामध्ये त्यांनी केलंय ते पण आलंय. आणि मार्केटिंग मेसेज साठी ऑप्ट इन केलंय या दोन्ही लोकांनी. ओके, थँक्यू.